आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. 17वे प्रकरण वर्तुळ, जीवा आणि कंस. या आकृतीमध्ये नीट निरीक्षण करा आणि या आकृतीवरून याआधी शिकलेल्या काही भागाची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. यामध्ये त्रिज्या, व्यास, जीवा, कंस या सगळ्यांची माहिती तुम्ही इयत्ता 7वी पर्यंत पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे काही माहिती आपण याच्या आधीच्या 8वीच्या काही प्रकरणांमधून पाहिलेली आहे. तर चला तर आपण या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत की वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात आणि म्हणून रेख ओळी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्न आहे रेख AB हा वर्तुळाचा टिंबटिंब आहे. रेख AB कुठे आहे बघा बरं आणि त्याचं नीट निरीक्षण करा. रेख AB हा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड आहे. पण या रेषाखंडाचे एक वैशिष्ट्य आहे की तो वर्तुळ केंद्रातून जाणारा रेषाखंड आहे. म्हणजेच ही वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा आहे, जिला काय म्हणतात? अगदी बरोबर, व्यास असं म्हणतात. आणि त्यामुळं रेख AB हा वर्तुळाचा व्यास आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढील प्रश्न बघूया. रेख PQ ही वर्तुळाची टिंबटिंब आहे. निरीक्षण करा, रेख PQ कुठे दिलेली आहे? छान, इथं आहे बघा, रेख PQ. या रेख PQचं वैशिष्ट्य आहे की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड आहे तो. आणि मग अशा वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात? अगदी बरोबर, वर्तुळाची जीवा म्हणतात. आणि म्हणून रेख PQ ही वर्तुळाची काय आहे तर जीवा आहे. पुढील प्रश्न, टिंबटिंब हा केंद्रीय कोन आहे. बघा बरं, केंद्रीय कोन म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंनी वर्तुळाच्या केंद्राशी तयार केलेला कोन म्हणजे केंद्रीय कोन. कोन DOB हा एक केंद्रीय कोन आहे आणि कोन DOA हा एक केंद्रीय कोन आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका कोनाचं माप इथं आपण लिहू शकतो. कोन DOB हा केंद्रीय कोन आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. तर लघुकंसांची नावे आपल्याला लिहायची आहेत. आता लघुकंस कोणकोणते आहेत बघा बरं. लघुकंस AXD हा दिलेलाच आहे, लघुकंस AXD. त्याचबरोबर लघुकंस BD, लघुकंस BQ, लघुकंस QP, लघुकंस AP, तसेच लघुकंस APQ हा सुद्धा लघुकंस आहे. लघुकंस PQB हा एक लघुकंस आहे. तर काही लघुकंसाची आपण नावे लिहूया. लघुकंस AXD, कंस AXD, कंस BQ, कंस AP. या पुढील प्रश्न आहे विशाल कंसा संदर्भात. विशाल कंस कोणकोणते बघा. कंस PAB, कंस PAB हा विशाल कंस आहे, अगदी बरोबर. अजून विशाल कंसाची मापे आपल्याला सांगता येतील. कंस PAQ म्हणू शकतो किंवा PXQ म्हणू शकतो आपण विशाल कंस. त्याचप्रमाणे कंस ABQ हा सुद्धा विशाल कंस आहे. तर विशाल कंसाची आपण नावे लिहूया. त्याचप्रमाणे कंस PBD हा सुद्धा विशाल कंस आहे. कंस PBA सुद्धा विशाल कंस आहे. PAB. तर असे विशाल कंसाची आपल्याला नावे लिहिता येतील. काही विशाल कंसाची आपण नावे लिहूया. कंस AB आणि Q सुद्धा आहे. अर्धवर्तुळ कंस म्हणजे वर्तुळाच्या व्यासाने तयार केलेला कंस अर्धवर्तुळ कंस. कंस ADB हा अर्धवर्तुळ कंस पहिला. तर दुसरा कुठला आहे बघा, कंस APB लिहू शकतो किंवा AQB. तर लिहूया आपण कंस APB.
इथे मात्र आपल्याला विशाल अर्धवर्तुळ कंस जे आहेत ते दोनच दिसून येतात, कारण वर्तुळाचा झालेला अर्धा भाग म्हणजे अर्धवर्तुळ कंस. पुढील प्रश्न बघूया आपण. माप कंस डीबी, त्या कंसाचे माप कोणत्या कोणा एवढं आहे? आपल्याला कंसाची व्याख्या माहित आहे. एखाद्या कंसाला दोन प्रकारच्या मिती असतात, एक त्याची लांबी आणि दुसरं त्याचं अंशात्मक अंतर. कोणत्याही कंसाचं अंशात्मक अंतर हे संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. कोणत्याही कंसाचं अंशात्मक अंतर हे संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. म्हणजे कंस डी बी चं माप हे कोन DOB एवढा असणार आहे, आणि म्हणून आपण लिहूया इथं कोन DOB. माप कंस DB बरोबर माप कोन DOB. पुढे माप कंस DAB समान 360 अंश वजा कोणता कोन? आपल्याला माहिती आहे की माप कंस DB आणि माप कंस, बघा इथं आकृतीत, माप कंस DB आणि माप कंस DAB ह्या दोघांच्या मापांची बेरीज 360 असणार आहे, आणि म्हणून आपल्याला इथं सांगता येईल माप कंस DAB समान 360 अंश वजा माप कंस DB. आता DB या कंसाचं माप कशा एवढे बघा, 360 अंश वजा माप कोन DBचं माप माप कोन DOB एवढा आहे, आणि मग इथं लिहूया माप कोन DOB. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वर्तुळावर आधारित काही भागाची उजळणी केली, जी आपण याच्यापूर्वी शिकलेलो आहोत. आता पुढील भाग पाहूया आपण. वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म आपण शिकणार आहे. वर्तुळाची जीवा म्हणजेच वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. आपण या ठिकाणी एक वर्तुळ विचारात घेतलेला आहे, त्याचा केंद्रबिंदू O आहे. अशा या वर्तुळामध्ये आपण जीवा PQ घेऊया. आता या जीवेच्या संदर्भात काही गुणधर्म आपण शिकणार आहोत. प्रथम काय करूया आपण, वर्तुळ केंद्रातून जीवेवर एक लंब काढूया. तो लंब ज्या ठिकाणी छेदतो तिथं M असं नाव देऊया. आपण एका जीवेवरती वर्तुळ केंद्रापासून एक लंब काढलेला आहे. तो लंब जिथे छेदतो तिथं M नाव दिलेलं आहे. आता आपण जर जीवेचे झालेले दोन भाग म्हणजेच रेख PM जर कंपासच्या सहाय्याने तपासला आणि रेख MQ जर तपासला, तर हे जीवेचे झालेले जो दोन भाग आपल्याला दिसत आहेत ते दोन्ही भाग कसे असतात बघा बरं. तुम्ही अशा कृती करून बघा. अगदी बरोबर, जीवेचे झालेले दोन्ही भाग एकरूप असतात. म्हणजेच आपल्याला हा गुणधर्म शब्दामध्ये कसं सांगता येईल बघा. वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे जीवेचे दोन समान भाग करतो. ठीक आहे. म्हणजे रेख PM आणि रेख MQ हे जे जीवेचे दोन भाग झालेले आहेत ते दोन्ही भाग एकरूप आहेत असं आपल्याला सांगता येईल. पुढील गुणधर्म बघूया आपण. आता पुढील गुणधर्म बघण्यासाठी एक वर्तुळ विचारात घेतलं, त्याचं केंद्र O आहे. त्यानंतर एक जीवा आपण या ठिकाणी या वर्तुळात काढायची आहे, जीवा PQ. M हा PQ चा मध्यबिंदू आहे. M हा जीवा PQ चा मध्यबिंदू घेतलेला आहे. आता आपण काय करूया, हा जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड काढूया. जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड काढला. आता हा रेषाखंड जीवा आणि रेषाखंड जिथं छेदतात तिथं किती अंशाचा कोन होतोय हे आपण लक्षात घेऊया. मोजून पहा बरं. अगदी बरोबर, या ठिकाणी होणारा कोन हा काटकोनच आहे किंवा 90 अंशाचा कोन आहे. याचा अर्थ काय,
तर वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. वर्तुळ केंद्र आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो, असं आपल्याला गुणधर्म सांगता येईल. आता या सगळ्या हे सगळे गुणधर्म शिकल्यानंतर आपण या गुणधर्मांवर आधारित काही उदाहरणे सोडवूया. पहिले उदाहरण बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा PQ ची लांबी 7 सेमी आहे आणि OA लंब जीवा PQ आहे. तर लेंथ AP काढा, म्हणजेच AP या रेषाखंडाची लांबी काढा. पहिल्यांदा आपण काय करूया, या प्रश्नाच्या संदर्भात आपण एक आकृती तयार करूया. काय माहिती दिली बघा. ओ केंद्र असणारा हा वर्तुळ आहे आणि या ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये जीवा PQ जे आहे, इथं आपण काढूया जीवा PQ. त्या जीवा PQ ची लांबी 7 सेमी आहे आणि OA लंब जीवा PQ आहे. तर OA लंब जीवा PQ, तर A घेऊया आपण. म्हणजे आपण काय केलेलं आहे, तर वर्तुळ केंद्रापासून जीवेवर लंब काढलेला आहे आणि या संदर्भात आपल्याला गुणधर्म माहित आहे की वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. आपल्याला लेंथ AP काढायचा आहे. वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. आता मग जीवेचे झालेले 2 भाग आहेत ते एकरूप असणार, म्हणजेच लेंथ AP समान लेंथ AQ. पण आता संपूर्ण जीवा 7 सेंटीमीटर लांबीचे आहे, तर लेंथ AP हा त्याच्या निम्मा असणार आहे, म्हणजे A हा त्याचा मध्यबिंदू असणार. लेंथ AP समान 1/2 गुणिले जीवा PQ, म्हणजेच 1/2 गुणिले 7. आता 7 ला 2 ने जर भागलं तर 3.5 सेमी येईल. म्हणजे जीवा लेंथ AP आपल्याला मिळालेला आहे 3.5 सेमी. ठीक आहे, समजलेलं सगळ्यांना. पुढील उदाहरण बघूया आपण. दुसरं उदाहरण आपल्या समोर आहे. ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळाची एक जीवा केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे, तर त्या जीवेची लांबी काढा. परत एकदा आपण काय करूया, या प्रश्नासंदर्भात एक आकृती काढूया आणि त्या आकृतीमध्ये दिलेली सर्व माहिती लिहूया. ओ केंद्र असणारे हे वर्तुळ आहे, त्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. एक जीवा केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे, म्हणजे हे आपल्याला लंब अंतर दिलेलं आहे ते 6 सेमी दिलेलं आहे. इथं M बिंदू घेऊया आपण आणि वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी दिलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला 10 सेमी दिली. समजा AB ही जीवा आहे, तर आपल्याला सांगता येईल दिलेलं काय बघा, OA ही त्रिज्या जी आहे, OA समान त्रिज्येचं अंतर म्हणजे 10 सेमी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय दिले माहिती बघा, जीवा ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर आहे. याचा अर्थ OM ची लांबी आपल्याला दिलेली आहे ती 6 सेमी दिलेली आहे. आता वर्तुळाचं जीवेपासूनचं अंतर म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेल्या लंबाची लांबी आणि मग OM हा लंब जीवा AB आहे. OM लंब जीवा AB आहे आणि त्रिकोण OAM चं आपण निरीक्षण करूया. त्रिकोण OAM कसा आहे? त्रिकोण OAM हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण आहे, तर यामध्ये 2 बाजूंची लांबी आपल्याला माहिती आहे. तिसऱ्या बाजूची लांबी म्हणजे AM ची लांबी काढायची आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला कोणतं गुणधर्म उपयोगात येईल? अगदी बरोबर, पायथागोरसचे प्रमेय. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाच्या लांबीचा वर्ग म्हणजे OA चा वर्ग समान AM चा वर्ग अधिक OM चा वर्ग.
असं आपल्याला सांगता येईल. आणि मग OA म्हणजेच त्रिज्या आहे 10 सेमी, त्याचा वर्ग समान AM ची लांबी आपल्याला माहित नाही, AM चा वर्ग अधिक OM ची लांबी आपल्याला माहिती आहे 6 चा वर्ग, आणि म्हणून AM चा वर्ग समान 10 चा वर्ग वजा 6 चा वर्ग म्हणजे 100 वजा 36, आणि अर्थातच AM चा वर्ग आला 64. जर वर्गमूळ काढलं तर AM ची लांबी आपल्याला मिळेल 8 सेमी. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, त्यामुळे AM समान MB असणार आहे. AM समान MB किंवा AM समान 1/2 AB याचं कारण आहे वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. आणि म्हणून आता AM ची लांबी दिलेली 8 समान 1/2 गुणिले AB, आणि मग AB ची लांबी काढण्यासाठी AB समान 8 गुणिले 2 16 सेमी. अर्थात जीवेची लांबी जी आहे ती 16 सेमी आलेली आहे. जीवेची लांबी किंवा जीवा AB ची लांबी समान 16 सेमी. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं, आपण सराव संच 17.1 जो दिलेला आहे पाठ्यपुस्तकात तो सर्वांनी सोडवायचा आहे. 4 प्रश्न आहेत, 4ही प्रश्न व्यवस्थित सोडवा. त्यातमध्ये काही शंका असेल तर तुमच्या विषय शिक्षकांना अवश्य विचारा आणि सोडवलेले प्रश्न देखील विषय शिक्षकांकडून तपासून घ्या. धन्यवाद.